शहरातील समस्यांवरून महापौर, उपमहापौर आणि आयुक्तांविरोधात संताप. शिवसेना आमदार अर्जुन खोतकर, खासदार कल्याण काळे यांनी भर सभेत घेतला समाचार. जालना शहरातील वाढत्या नागरिक समस्यांमुळे जालना महानगरपालिकेचं प्रशासन पुन्हा एकदा टीकेच्या केंद्रस्थानी आलंय. मोकाट कुत्र्यांचा वाढता त्रास, नाल्यांची साफसफाई न होणे, शहरातील अतिक्रमण, रस्त्याची दुरावस्था तसेच मूलभूत सुविधांकडे होत असलेल्या दुर्लक्षावरून महापौर वंदना मगरे, उपमहापौर राजेश राऊत आणि आयुक्त अंजली शर्मा यांच्या विरोधात तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली. जालना तहसील कार्यालय महसूल विभागाच्या वतीनं आयोजित करण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराज समाधान शिबिरमध्ये शिवसेना आमदार अर्जुनराव खोतकर आणि खासदार कल्याणराव काळे यांनी महानगरपालिका प्रशासनाचा चांगला समाचार घेतला. शहरातील नागरिक वारंवार तक्रारी करत असतानाही प्रशासनाकडून ठोस उपाययोजना होत नसल्याचा आरोप करण्यात आलाय. शहरातील मोकाट कुत्र्यांमुळे नागरिक भयभीत झालेत. अनेक भागांमध्ये नाले तुंबलेले आहेत. साफसफाई होत नसल्यानं दुर्गंधी पसरत आहे. तसेच अतिक्रमणामुळे वाहतूक कोंडी वाढत असून नागरिकांना त्रास सहन करावा लागत असल्याचे शिवसेना आमदार अर्जुन खोतकर, खासदार कल्याणराव काळे यांनी स्पष्ट केलंय. खूप पाणी जमा होतं. तुम्ही एका पावसाच्या संदर्भात तातडीनं 2 दिवसामध्ये आढावा घ्या. त्या शहरामध्ये 2 भाग असे तिथे सगळे भाग आहेत आणि पाण्याच्या ह्याच्यामध्ये अडकतात. एक भास्कर आम्हाला सांगितलेलं आणि एक आमचा भाग्यनगरचा भास्कर विसरले कसं काय राजूराज काय आठवण करून देत नाही. भाग्यनगर मॅडम मिळतो अंजलीजी हा मिळतो. भाग्यनगरचा एक भाग आहे अशोक मांगरकरचा. या भागात सुद्धा तुम्ही आज असे अभियान संपलं किंवा उद्या संपले उद्या सकाळी या. तुम्हाला चहा पासून सांगा माझ्या घरचा आणि माझ्या घरात रोज करतो आपण. हे 2-3 विषय जे महत्वाचे की शहरातला स्वच्छतेचा विषय, शहरातल्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न असेल, बरोबर आहे पत्रकार महोदय. गावातल्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न आहे. 10 दिवस पाणी या शहराला मिळत नाही भाऊ खरे. मला असं वाटतं की आपण सर्वांना निवडून गेलं सरकार या सत्तेवरती आलेलं आहे. जर या शहराला 10 दिवस पाणी मिळत असेल तर त्या संदर्भाने तुम्ही पावलं उचलणं गरजेचं आहे. मला आपल्याला सांगितलं पाहिजे या संदर्भाने पाण्याच्या बाबतीमध्ये सतत राहण्याची गरज आहे. अजून 2 महिने 1.5 ते 2 महिन्याचा कालावधी आपल्याकडे आहे. टंचाई मोठी होणार आहे. त्यामुळे तुम्ही यामध्ये लक्ष घाला आणि या संदर्भाने तुम्ही मदत करा. मला विश्वास आहे काही गोष्टी तुमच्याकडे होत नसतील तर आम्हाला सांगा. मी महापौर मॅडम आणि आयुक्त मॅडम तुम्हाला एक प्रस्ताव देतो की तुमचे आरोग्य केंद्र किती आहेत, उपकेंद्र आणि आरोग्य केंद्र. शहरामध्ये 19 उपकेंद्र आहेत आणि 3 आरोग्य केंद्र आहेत. मी सांगतो तुम्हाला 19 आणि 3 22 होतात. तुम्ही मला आज एनओसी द्या. मी तुम्हाला तुमच्या आरोग्य केंद्रामध्ये सर्व तपास. परंतु लोकांची कामं झाली पाहिजे ही तळमळ आपल्या महापौर आणि उपमहापौरांच्या मनात होती म्हणून ते तिथपर्यंत गेले. काही हरकत नाही. परंतु यानंतर त्या आयुक्त मॅडमला सांगून ही कामं सगळी झाली पाहिजे. आयुक्त मॅडम गेले का? नाही ते गेले पळून. तुमच्या दोघांची भाषण झाली ते गेले नाही ते गेले ते पळून गेले. त्यांचं समाधान झालं वाटतं. पळून गेले ते. विभागीय आयुक्त आले महापालिकेत. ते 12:30 1 ला येणार होते. पोहोचलाय ठीक आहे. आता तुम्ही विभागीय आयुक्ताचं कारण सांगितलं आम्हाला काही बोलता येणार नाही. परंतु असा एखादा कार्यक्रम घेत असताना कार्यक्रमाचा आदेशाचं भाषणही संपलं नाही आणि आयुक्त येऊन जातात हे सुद्धा खेदजनक आहे. आणि असंच जर चालणार असेल तर दुसऱ्याच्या घराला आग लागलेली आज माझ्या वाटेल उद्या आपल्याही घराला लागणार आहे याचाही विचार आपल्या सगळ्या लोकप्रतिनिधीला करावा लागेल. हे योग्य नाही. मला असं वाटलं होतं आयुक्त इथं बसलेले आहे निघून गेल्या म्हणल्यावर आम्ही कोणाशी भांडायचं. सगळ्या वरिष्ठ अधिकारी त्याच होते. उपायुक्त मॅडम तर मला काय भेटतात त्यांना काम चालू करतो आम्ही. होत नाही त्याचं काय करायचं. आम्हाला त्यांच्या वार्डाची समस्या सांगितली
विसरले ना तुमचं भाग्यनगर सांगा. तुम्ही आम्हाला भाऊला असं विसरतो ना. परंतु या शहराचा विकास पक्षाने जसं भाऊने सांगितलं तसं आपल्याला करण्याची गरज आहे. या ठिकाणी मागच्या वेळेला मोठ्या प्रमाणात आपल्या शहरात अतिवृष्टी झाली.